नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सांगोला येथील मशीनच्या बाजारामध्ये। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगोला येथील मशीनचे किंमती जाणून घेणार आहोत, त्यांचे बाजारभाव काय आहेत संपूर्णपणे आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर आपल्या आधुनिक महाराष्ट्र चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला इतर शेतकरी मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि त्यांना बाजारामधील बाजारभाव समजून घेतील। तर कसल्याही प्रकारचा वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, समोर जी म्हैस पाहू शकताय शेतकऱ्यापाशील आहे, तर विचारू त्यांना आपण याची किंमत वगैरे काय होईल। नमस्कार काका, शेतकरी का व्यापारी? आपण व्यापारी आहे का? काय सांगता किंमत याची? 65,000 रुपये। 65,000 रुपये। दाताला कशी आहे? जुळलेली आहे। किती दिवसाची कच्ची आहे अजून? 10 दिवस दिला। दुधाला कसं चालणार? बरं 4-4.5 लिटर। 2 टायमाचं 4-4.5 लिटर 2 टायमाचं। एका टायमाला 4-4.5 9 लिटर 2 टायमाला। 2 टायमाचं म्हणून 9 ते 10 लिटर दूध पिळणार। तर मित्रांनो पाहू शकता 9 ते 10 लिटर दूध दुधाची म्हैस आहे। टाइम आहे अजून, कच्ची आहे 8-10 दिवसाची। तर काका आपला नंबर आणि नाव सांगा आपलं। संदीप बबन भोसले। हां 9921 9921 78 78 47 58 47 58। आपण व्यापारी आहे ना? चालते, धन्यवाद। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण म्हशींच्या बाजारामध्ये आलेलो आहे। नमस्कार काका। हा नमस्कार। किती आहेत आज बाजारात आपल्या म्हशी? ये 8 आहे। 8। तर समोर कशी आहे? दाताला कशी आहे? ये 6 जाते आहे। 6 जाती आहे। दुधाला कशी निघणार? बरं ये दोन टेमचं 12 लिटर पिळते। 12 लिटर। काय सांगता किंमत याची? हा किंमत काय सांगताय? ये 1,10 सांगता। 1,10,000। व्यवहाराला बसणार होईल ना कमी जास्ती? हा ये जास्त होते, कमी जास्त होते। आता पुढची चला, पुढे बघा ती कशा दाताला? ये दाताला ये भी 6 जाते आहे। 6 जाती आहे। दुधाला कसं चालणार? ये दुधाला 9 लिटर पिळते। 9 लिटर 2 टायमाचं मिळून? दोन टेमचं दोन्ही टायमाचं 9 लिटर। शेतकरी मित्रांनो पाहू शकता 9 लिटर दूध पिळते 2 टायमाचं। किंमत काय सांगता याची? इसे 85 सांगता। 85। हा त्यागाचं काय सांगणार शेवट? दियाच काय 70 आला तर देतो। 70 आला तर देणार। आता पुढची कशी आहे ही? ती जातीला कोणती आहे? ये गौरण आहे। गौरण। दुधाला कसं चालणार? ये दोन टेमचं 6 लिटर आहे दूध। 6 लिटर। किंमत काय सांगता याची? ये 60 सांगता। 60। व्यवहाराला बसणार होईल का कमी? हा कमी जास्त। आता पुढची कशी आहे? कोणत्या जातीची आहे? ये गवळर आहे। गवळारच आहे काय? पण काय सांगता किंमतीची? ये 65 सांगता। 65,000 रुपये। व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्ती काय बी द्यायची। मग दूध कसं चालणार बरं याचं? ये दूध दोन टेमचं 8 लिटर पडते। किती वेळ येताची आहे? वेत ये तिसरी वेताची। तिसऱ्या वेताची आहे। किती दिवसाची कच्ची आहे अजून? अजून 8 दिवस कच्ची आहे। 8 दिवसाची कच्ची आहे मित्रांनो, पाहू शकता गवळारो टाईप आहे। नाही अरे मास्तर पण मला किती आहे? कशी आहे पुढची कशी आहे? तर पाहू शकता ती कशा दाताला? ये दाताला 6 दाते आहे। 6 दात आहे। किती दिवसाची कच्ची आहे? ये 8 दिवस कच्ची आहे। 8 दिवसाची कच्ची आहे म्हणतात। दुधाला कसं चालणार? दुधाला दोन टेमचं 8 लिटर पडते। वेताला कशी? किती वेताची आहे? दुसरी वेताची आहे। दुसऱ्या वेताची आहे। तर किंमत काय सांगता याची? ये 75 सांगता। द्यायचा शेवट काय सांगणार? काय कमी जास्त होते। किती आहेत अजून पुढं? ते 2 आहेत अजून। ही कसं दाताला कशी आहे? ये जोड आहे। जुळलेली आहे। जोडली। दूध कसं चालणार याचं? ये दोन टेमचं 10 लिटर पिळते दादा। 10 लिटर दूध पिळते। काय सांगता किंमतीची? ये 85। 85। आणि किती दिवसाची कच्ची आहे? किती दिवसाची कच्ची आहे? ये 8 दिवस। 8 दिवस टाइम आहे अजून। पुढची कशी आहे ती मोरा? ये मोरा ये 8 दिवस टाइम आहे। 1,10 सांगतो। 1,10,000 सांगताय। दाताला कशी आहे? 6 दाते आहे। 6 दात आहे। 8 दिवसाची कच्ची। किंमत काय सांगता याची? ये किंमत 1,10 सांग। 1,10। तर आपण व्यापारी हा व्यापारी ये माला किती आहे इकडे? अरे मला तर मित्रांनो पाहू शकता 8 मशीनची यांची दावण आहे। ये माला की आहे। तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा। हा बंदे नवाज। बंदे नवाज। मोबाईल नंबर आपला 89 89 71 71 07 07 67 67
37. तर मित्रांनो पाहू शकता यांच्या बसेल दावण कसे आहे आणि तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर यांच्या कॉन्टॅक्टला नंबर करून आपण चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करू शकता. तर आपण पुढच्या म्हशी पाहूया चला तर मग. म्हणलं बैल शिकार सांगितलं मला बैल खात्री